खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये 28 जानेवारी 2026 रोजी तरकारी मालाचे आवक व भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही भरपूर प्रमाणात झालेली आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे। फुलावरचे भाव आज कमी झालेले आहेत, फुलावर 10 ते 15 रुपये किलो झालेले। वांग्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत, वांगी 20 ते 30 रुपये किलो आहे। टमाट्याचे भाव पण डाऊन झालेले आहेत, टमाटे 10 ते 15 रुपये किलो झालेले। कारल्याचे भाव टिकून आहे, कारली 45 ते 50 रुपये किलो आहे। गवारीचे भाव सुद्धा टिकून आहे, गवार 90 ते 110 रुपये किलो आहे। दुधी भोपळा सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। डांगर भोपळा सुद्धा आहे तेच भाव आहे, डांगर 20 रुपये किलो आहे। शेवग्याचे भाव सुद्धा टिकून आहे, शेवगा 90 ते 100 रुपये किलो आहे। मिरचीचे भाव थोडे वाढलेले आहेत, मिरची 70 ते 75 रुपये किलो झालेली आहे। त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 40 ते 50 रुपये किलो आहे। शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। वालवर 20 ते 22 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे। पावटा असेल, पावटा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 20 ते 35 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। घोसाळी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। बीट सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। काकडी 30 ते 35 रुपये किलो आहे। तूर 60 ते 70 रुपये किलो आहे। पापडी सुद्धा 20 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव कमी झाले आहेत, वाटाणा 20 ते 22 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। पालक 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।